नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचनमध्ये. आज आपण बघणार आहोत मस्त असं चीझी मसाला मॅगी कशी करायची ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मॅगी सगळ्यांनाच आवडते. मसाला आणि चीझी मॅगी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. एक कढई घेतलेली आहे, गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये एक छोटासा चमचा तेल घालायचा आहे आणि मग यावर बटर घालायचं आहे. बटर जळू नये यासाठी आपण यामध्ये तेल घातलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो छान बटरवरती आपण परतून घेणार आहोत. मस्त असा कांदा परतून झाला, की यामध्ये आपण घालणार आहोत एक टोमॅटो. टोमॅटो सुद्धा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. एक 2 मिनिटं आपण कांदा आणि टोमॅटो बटरवरती छान असं परतून घ्यायचं आहे. बटरचा स्मेल जो आहे ना, तो खूप छान येतो या मॅगीला. आता मी काय करणार आहे, एक छोटी वाटी मी मटार घेतलेले आहेत. ते पाण्यात घालून मी 2 मिनिटं बॉईल करून घेतलेले आहेत आणि मग मटार मी यामध्ये घातलेला आहे. मटार सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिटं आपण कांदा, टोमॅटो आणि मटार जे आहे ना, ते परतून घेणार आहोत. जेणेकरून ते छान असे शिजतील. आता यामध्ये मी मॅगी मसाला घालणार आहे. जो आपल्या मॅगीच्या सोबत येतो तो मसाला. अर्धा चमचा यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे. चवीप्रमाणे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे छान असं परतून झालं, की यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. मी 2 कप यामध्ये पाणी घालणार आहे. 2 कप पाणी घालून घ्यायचं आहे. गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि या पाण्याला आता एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. एक 5 मिनिटं आपण गॅस मोठा करून पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. हे पाणी छान असं उकळलेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत मॅगी. यामध्ये मी 2 पाकिटं जी आहेत ना मॅगीची ती घातलेली आहे. म्हणजे आपली 2 प्लेट मॅगी जी आहे ती तयार होईल. एक 2 ते 3 मिनिटं मॅगी छान अशी शिजवून घ्यायची आहे या पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकतात मॅगी छान अशी शिजलेली आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, मॅगीचा जो मसाला येतो ना एक्स्ट्रावाला मॅजिक मसाला तो घालणार आहे आणि हे छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तयार आहे आपली मॅगी. आता यामध्ये आपण घालणार आहोत चीज. सगळ्यात शेवटी चीज घालायचं आहे. मोझरेला चीज आहे. अर्धी वाटी यामध्ये मी चीज घातलेला आहे. एक फोक घेतलेला आहे आणि त्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून मॅगीचे तुकडे होणार नाहीत म्हणून. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर चीझी मॅगी तयार झाली आहे ते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.